नमस्कार मित्रांनो, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। तर शिंदे गटाच्या एका मोठ्या नेत्यावर दगडाने झालाय हल्ला। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यात दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे। या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे हे पोलीस प्रशासनासमोरचे एक मोठे आव्हान बनले आहेत। अनेकदा राजकीय नेत्यावर देखील हल्ले होतात। सध्या अशीच एक हल्ल्याची घटना घडली आहे। तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे संजय शिरसाट कुटुंबियासोबत गाडीत असताना दगड फेकल्याचा प्रकार घडला आहे। उपलब्ध माहितीनुसार संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपानजीक महावीर चौकात रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी दगड मारला तेव्हा शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीतच होता। रस्त्यावर भांडण सुरू असल्याचे शिरसाट कुटुंबियांनी गाडी थांबवली होती। शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याच्या घटनेनंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। इतकेच नाही तर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील जमा झाले होते। अजूनही शिरसाट यांच्या गाडीवर कोणी दगड मारला हे समजू शकले नाहीत। रस्त्यावर झालेल्या भांडणादरम्यान शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकला की त्यांना लक्ष्य करण्यासाठी दगड मारण्यात आला याचा तपास सुरू आहे। पोलीस प्रकरणी अधिक तपास करत आहेत। या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। दरम्यान या प्रकरणी संजय शिरसाट यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। त्यांच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।